प्रेज द लॉर्ड। मसीह यीशु के नाम में आज के इस शब्बात दिन मैं आप सबों का स्वागत करती हूँ। जीवित प्रभु को धन्यवाद देती हूँ कि फिर एक बार उसने आज का यह दिन हम सबके जीवन में दिया है। आइए प्रियो, हम धन्यवाद के साथ स्तुति करते हुए उस परमेश्वर के सम्मुख आए। और जैसे कि वचन में लिखा है, आज का दिन यहोवा ने बनाया और हम इसमें आनंदित है। हमें आनंद करना है, हमें धन्यवाद देना है, हमें प्रभु की जय गाना है। आइए प्रियो, इस वक्त हम आज के दिन को प्रभु के सामने समर्पित करें। आइए हम प्रार्थना करें। प्रभु जी, धन्यवाद देते हैं आज के दिन के लिए। आज का दिन आपने बनाया है, हम आपको धन्यवाद देते हैं। धन्यवाद देते हैं आपके करुणा के लिए, आपकी भलाई के लिए। प्रभु जी धन्यवाद देते हैं प्रभु जी आज के शब्बात दिन के लिए। आज धन्यवाद के साथ आपके सम्मुख आते हुए आपसे विनती करते हैं प्रभु जी, आप आइए, अपना सिंहासन छोड़ हमारे मध्य में उपस्थित होकर हम सबको आशीष दीजिए। प्रार्थना करते हैं मेरे राजा, आज के शास्त्र पठन से, स्तुति आराधना से, विशेष गीत से और विशेषकर भेंटों को जब हम उठाते हैं, वचनों को जब हम सुनते हैं, ओ विशेष प्रार्थना विनती जब होती है, आपकी आशीष जब ली जाती है, होने दीजिए प्रभु जी। हम हर कोई यहाँ से दुगनी आशीष लेकर जाने पाए, ऐसा होने दीजिए। विशेषकर प्रार्थना करते हैं जब हम हमारे घरों में ये ऑनलाइन चर्च सर्विस अटेंड कर रहे हैं, होने दीजिए प्रभु जी, हम हर एक के बर्ताव के द्वारा सिर्फ आपकी महिमा होने पाए, ऐसा होने दीजिए। दिल से धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं। और होने दीजिए मेरे राजा, आज का शब्बात दिन हम सबके जीवन के लिए विशेष और आशीष का दिन हो, ऐसा होने दीजिए। तमाम आशीषों के लिए, बरकतों के लिए, भलाई के लिए, करुणा के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। धन्यवाद के साथ आज की इस प्रार्थना विनती को आपके सम्मुख रखते हैं। इसे सुनिए और ग्रहण कीजिए। आमीन। प्रेज़ द लॉर्ड। अब ये समय है कि आज का शास्त्र पाठ हम सुनेंगे। वो आज का शास्त्र पाठ पाया जाता है भजन संहिता 23 1 से 6 तक वचन। भजन संहिता 23 1 से 6 तक की वचने। और मैं विनती करूंगी हमारे मध्य में सिस्टर लीजा है, वो सामने आए और प्रभु की महिमा के लिए इन वचनों को पढ़े। प्रेज लॉर्ड. आपण देवाच्या स्तुतीसाठी स्तोत्र संहिता 23 वाचूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुंडात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. तो आपल्या नामासाठी मला नीतिमानाने चालवितो. मृत्यूच्या दरीतून मी जात असलो तरी कोणताही अनिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रू देखील माझ पुढे टाट वाढितो. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतो. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझे आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वरच्या घरात मी चिरकाळ राहील. परमेश्वर वाचलेल्या स्तोत्राने आपणा सर्वांस आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. थैंक यू लीजा इन सुंदर से वचनों के लिए। वचन हमें यही बता रहा है, यहोवा मेरा चरवाहा है। जैसे हमने आगे पढ़ा है वचन 23 और दूसरा पद, वह मुझे हरी हरी चराइयों में बैठाता है, वह मुझे सुखदाई जल के झरने के पास ले चलता है। सुखदाई जल के झरने के पास। आइए प्रियो, ये समय है फिर एक बार हम सुखदाई जल के झरने के पास जाए, हम उसकी स्तुति आराधना में मगन हो जाए। और मैं विनती करूंगी ब्रदर शालोम से कि वो सामने आए और स्तुति आराधना करते हुए प्रभु के नाम को ऊंचा उठाए, क्योंकि वचन में कहा है वह मुझे सुखदाई जल के झरने के पास ले चलता है। आइए अपने घरों में हम अपने अपने स्थानों पर खड़े हो जाए और स्तुति आराधना के द्वारा हम प्रभु को महिमा दें। Praise the Lord church. हालेलुया। हर बार की तरह मैं कहूँगा यीशु ही, और हम सब कहेंगे प्रभु है। रेडी? 1 2 3। यीशु ही प्रभु है। आमेन। यीशु ही
प्रभु है। जितने लोग ऑनलाइन इस वक्त देख रहे हैं हमको फेसबुक पे, यूट्यूब पे, आप नीचे कमेंट में टाइप कर सकते हैं प्रभु है। प्रेज द लॉर्ड। मैं फिर से कहूँगा यीशु ही, और हम सब कहेंगे प्रभु है। यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है। हालेलुया। सचमुच प्रियो, यीशु ही प्रभु है, यीशु ही हमारा उद्धार करता है, यीशु ही हमारा पालनहारा है, और हम उसकी पनाह में शिफा पाते हैं। भजन संहिता 122 में दाऊद ने ऐसा कहा है, जब लोगों ने मुझसे कहा आओ हम यहोवा के भवन में चले, तब मैं आनंदित हुआ। Psalms 122 verse 1 says, I rejoice with those who said to me, let us go to the house of the Lord. ये प्रभु का घर कहाँ है प्रियो? आज के इस दिन ये आपके घर में है, ये मेरे घर में है, और ये हमारे हृदय में प्रभु का घर बसता है, क्योंकि उसने बहुत ही अद्भुत रीति से उसके इमेजिनेशन में उसने हमें बनाया है, उसकी सोच, उसके विचार में हमें उसने आकार दिया है, हमें बहुत सुंदर रीति से बनाया है। तो क्यों ना हम इस भवन की, हमारा घर जो इस वक्त प्रभु का भवन है, हम उसमें मौजूद है, तो हम उसकी होसन्ना गाएंगे, हम उसके नाम को ऊंचा उठाएंगे, और हम स्तुति आराधना में जाएंगे। हम गीत गाएंगे, जब किसी ने मुझसे कहा आओ प्रभु के घर को चले। प्रभु के घर को चले, जो किसी ने ये मुझसे कहा आओ प्रभु के घर को चले, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा। मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला। झूम झूम कर नाचते हुए गाते हुए मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला। झूम झूम कर नाचते हुए गाते हुए मेरे यीशु से मिलने चला, ओ मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला। मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला। जब किसी ने ये मुझसे कहा आओ प्रभु के घर को चले, जब किसी ने ये मुझसे कहा आओ प्रभु के घर को चले। बाहर के 1000 वर्षों से भी उत्तम, बाहर के 1000 वर्षों से भी उत्तम, तेरी संगति में एक दिन, हो तेरी संगति में एक दिन, तेरी संगति में एक दिन, तेरी संगति में एक दिन। संगति में यीशु के चला, मैं तो प्रभु के घर को चला, संगति में यीशु के चला, मैं तो प्रभु के घर को चला। जब किसी ने ये मुझसे कहा आओ प्रभु के घर को चले, जब किसी ने ये मुझसे कहा आओ प्रभु के घर को चले, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा। मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला।
प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बाहर के 1000 वर्षों से भी उत्तम उसकी संगति में एक दिन। और सचमुच प्रिय, उसके संगति में एक दिन आप बिताओगे, उसके प्यार को आप चख कर देखोगे तो वो आपकी ज़िंदगी बदल देगा। वो पुराना था वो सब छोड़ के वो नया कर देगा। प्रेज द लॉर्ड। क्योंकि यीशु नाम सारे नामों से ऊंचा नाम है। और हम देखते हैं प्रियो, यूहन्ना रचित सुसमाचार उसके 14वें अध्याय और 13वें वचन में लिखा है, जो कुछ तुम मेरे नाम से मांगोगे वही मैं करूँगा, कि पुत्र के द्वारा पिता की महिमा हो। इंग्लिश में लिखा है, एंड आई विल डू वॉट एवर यू आस्क इन माई नेम, सो दैट द फादर मे बी ग्लोरीफाइड इन द सन। प्रेज द लॉर्ड। बहुत अद्भुत ऐसी बात है कि आज हम उस खुदावंत का नाम जानते हैं। प्रियो, संसार में बहुत से ऐसे लोग हैं जिन्होंने इस नाम के बारे में नहीं सुना है, इस नाम को नहीं जानते, परंतु हम बहुत ही आशीषित और बहुत ही सुखी लोग हैं जो इस नाम को जानते हैं और हम इस जिंदा खुदावन की स्तुति, भक्ति और महिमा करते हैं। आइए प्रियो, हम और एक गीत गाएंगे, यीशु नाम सारे नामों से ऊंचा। आमीन। क्योंकि सचमुच यीशु नाम महान है और वो हर एक के जीवन में कार्य करता है और हमारा जीवन सफल करता है। आइए हम गीत गाएंगे। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। मिलती शांति, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। मिलती शांति, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम के आगे झुकता है हर घुटना, ज़मीं आसमां पर, और हर जुबान कहती है तू प्रभु है। यीशु तेरा नाम है। यीशु नाम के आगे झुकता है हर घुटना, ज़मीं आसमां पर, और हर जुबान कहती है तू प्रभु है। यीशु तेरा नाम है। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम है कितना महान। यीशु नाम है कितना महान।
प्रेज द लॉर्ड। आइए हम अपने आंखों को बंद करेंगे, आराधना में जाएंगे और हम इस गीत का एक वर्स गाएंगे। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। प्रेज द लॉर्ड। आइए हम फिर से गाएंगे। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। मिलती शांति, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। मिलती शांति, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हम इस यीशु नाम को पुकारते हैं, हम छुटकारा पाते हैं यीशु नाम से। यीशु के लहू से हम छुटकारा पाते हैं। हालेलुया, हालेलुया। हम उद्धार मुक्ति पाते हैं यीशु मसीह के नाम से। हम चंगाई पाते हैं यीशु मसीह के नाम से। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो। जितने लोग ऑनलाइन इस समय देख रहे हैं, मैं यीशु मसीह का शब्द भेजता हूँ उनके घरों में। चंगाई की आत्मा यीशु मसीह के नाम से भेजता हूँ। बीपी, शुगर, डायबिटीज, वीकनेस, हेडेक्स और बॉडी पेन को यीशु मसीह के नाम से मैं ठुकरा के लगाता हूँ। इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट आई कास्ट आउट देम। मैं प्रभु यीशु मसीह के द्वारा आने वाला नया बल, नई शक्ति, नया इम्यून सिस्टम मैं घोषित करता हूँ। स्वीकार लीजिए यीशु मसीह के नाम से, क्योंकि हम उसको दिल से चाहते हैं और हम दिल से ये गीत गाते हैं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया।
यीशु नाम में है जिंदगी, यीशु नाम में है बंदगी, यीशु नाम में है ताजगी, यीशु नाम में है सादगी, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम से मिलती है कृपा, यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में करना दुआ, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। हालेलुया, 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 हालेलुया। हम तेरे नाम में क्षमा पाते हैं प्रभु, आपके नाम में चंगाई पाते हैं प्रभु जी। हालेलुया, हालेलुया। आपके नाम में कृपा है, आपके नाम में शिफा है प्रभु जी, क्षमा है प्रभु जी, इसलिए धन्यवाद देते हैं प्रभु जी। रोमियो की किताब उसके 10वें अध्याय और 13वीं आयत में लिखा है, क्योंकि जो कोई प्रभु का नाम लेगा वो उद्धार पाएगा। प्रियो, ये समय है हम उसका नाम ले और अपना उद्धार पाले। हालेलुया। अपने मुखों को खोले और उसको कहे कि प्रभु जी हम तेरे नाम के लिए जीते हैं, हमारे जीवन से महिमा आपको मिलने पाए, ऐसा होने दीजिए प्रभु जी, क्योंकि आप स्तुतियों के बीच में विराजमान होने वाले प्रभु जी। हालेलुया, 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 हालेलुया। तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के
में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू मेरा है मैं तेरा हूँ, 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 ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा, ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा, ओरोलो se candere lava, I candere la sorole ramo, I cara sorole massimo, I pacarolo se candere, tu bade मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, यीशु यीशु। Hallelujah, 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 hallelujah. Ikarala mama sokondo noro karamara. यीशु रक्त छे, यीशु रक्त छे, हालेलुया। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो। महिमा हो, महिमा हो, महिमा हो प्रभु जी। आपको आदर देते हैं प्रभु जी, आपको सारा गौरव और सारा सम्मान आपको देते हैं प्रभु जी। हम स्तुतियों के बीच में आप विराजमान हुए, इसलिए धन्यवाद देते हैं प्रभु जी। जितने लोग मेरी आवाज़ को सुन पा रहे हैं प्रभु जी, मेरे साथ आराधना कर रहे हैं प्रभु जी, हर एक के दिलों को आप छू लीजिए, हर एक के मनों को आप स्पर्श कीजिए प्रभु जी। हम में जो आपको चीज़ें नहीं पसंद आती है प्रभु जी, उसे आप निकाल दीजिए प्रभु जी। अपने पवित्र आत्मा से हमें शुद्ध कीजिए, हर एक पल हर एक क्षण हमें मार्गदर्शन कीजिए। गाइड अस इन एवरी स्टेप ओ लॉर्ड। धन्यवाद देते हैं प्रभु जी आपके इस अनमोल से हाथ के लिए जो हमारे जीवन के ऊपर है। ये सिर्फ आपकी दया और कृपा है प्रभु जी। धन्यवाद 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 देता हूँ प्रभु जी। आपने हमारी स्तुति भक्ति ग्रहण की है,
सुनकर उसका उत्तर हाँ और आमीन में दिया, इसलिए धन्यवाद देता हूँ। इस छोटी सी विनती को प्रभु यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, सुनिए और कबूल कीजिए। सब लोग कहेंगे आमीन एंड आमीन एंड आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। थैंक यू शालोम। प्रभु आपको आशीष दे। मेरे प्रियो, भजन संहिता 23 और 3, वह मेरे जी में जी ले आता है, वह मेरे जी में जी ले आता है। तो क्या आपको भी आपके जी में जी लाना आप चाहते हो? वो क्या है? धर्म के मार्ग में वह अपने नाम के निमित्त मेरी अगुवाई करता है। जब आपके जी में जी आता है तो बात ये कहलाती है कि आप आशीषित हुए हैं। आपके मन की कोई बात आपके पसंद के मुताबिक हुई है। हाँ प्रियो, अगर आप भी जी में जी लाना चाहते हैं तो ये समय आपका है। अपने अपने घरों में हम अपनी भेंटों को हाथ में उठाए और ऊंचा करें जब हमारे लिए एक स्तुति आराधना के लिए विशेष गीत गाया जाएगा। अपनी आंखों को बंद करें, क्योंकि वचन कहता है जी में जी ले आता है। मैं विनती करूंगी, एक विशेष गीत प्रभु की महिमा के लिए सिस्टर प्रियंका देशपांडे प्रभु की महिमा के लिए वो गीत गाएं। और जब वो गीत गाती हैं तो अपने अपनी भेंटों को अपने अपने हाथों में उठाए और प्रभु को दिल से धन्यवाद दे। जिंदगी ये मेरी है तेरी अमानत, जब तक सांस है मैं करूँ तेरी इबादत। जिंदगी कर दिया तेरे नाम यीशुआ, जिंदगी कर दिया तेरे नाम, जिंदगी कर दिया तेरे नाम यीशुआ, जिंदगी कर दिया तेरे नाम। चला जा रहा था गुमनामियों में, ना थी कोई जिंदगी ये मेरी, वीरानियाँ थी, तन्हाइयाँ थी, मुश्किल में थी जिंदगी ये मेरी। तू जो मिला है ऐसे मसीहा, जैसे मिली रोशनी। तू जो मिला है ऐसे मसीहा, जैसे मिली रोशनी। रोशनी जिंदगी ये मेरी है तेरी अमानत, जब तक सांस है मैं करूँ तेरी इबादत। जिंदगी कर दिया तेरे नाम यीशुआ, जिंदगी कर दिया तेरे नाम, जिंदगी कर दिया तेरे नाम यीशुआ, जिंदगी कर दिया तेरे नाम। पाने से तुझको पा लिया सब कुछ, अब है ना कोई कमी कमी। दिल भी है तेरा, धड़कन भी तेरी, सांसें भी है अब तेरी, बस तेरी। अब जो चल रहा हूँ तेरी दया है, तेरा अनुग्रह महान। अब जो चल रहा
थैंक यू प्रियंका। प्रभु आपको बहुत आयत से आशीष दे। ये सुंदर से गीत के द्वारा प्रभु की महिमा हो। हाँ मेरे प्रियो, अब हम बहुत ही विशेष ऐसे भाग की ओर जा रहे हैं। वचन ये कहता है, चाहे मैं घोर अंधकार से भरी हुई तराई में होकर चलूं, तो भी हानि से ना डरूंगा, क्योंकि तू मेरे साथ रहता है। तू मेरे साथ रहता है। तेरे सोटे और तेरे लाठी से मुझे शांति मिलती है। अब ये समय है कि हम विशेष सूचनाओं को सुनेंगे। इस सप्ताह में हमारी जो सूचनाएं हैं, जो जन्मदिन है, विशेष प्रार्थना की विनती है, इन सारी बातों को हम विशेष ध्यान से सुनेंगे। और इस वक्त अनाउंसमेंट के लिए हमारे सीनियर पास्टर साहब प्रमोद देशपांडे जी हैं। मैं उनसे विनती करूंगी कि सामने आकर अनाउंसमेंट में हमारी अगुवाई करें। प्रेज लॉर्ड, हालेलुया। तुम्हा सगळ्यांचं स्वागत ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मी आज या ठिकाणी करतो। परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वराच्या दयेने कृपेने आम्ही सगळे सुरक्षित आहोत, सुखी आहोत, निरोगी आहोत। विशेष करून ऑनलाईन जे लोक वेगवेगळ्या शहरातून जॉईन झालेले आहेत त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो। या प्रियांनो, काही अनाउन्समेंट तुमच्यासमोर आणू इच्छितो त्या या प्रकारच्या आहे। कृपा करून याकडे लक्ष द्या आणि या गोष्टीसाठी प्रार्थनासुद्धा करा। प्रार्थना करा आपल्या चर्चच्या सगळ्या मेंबर्ससाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, आपल्या सगळ्या पालकांसाठी, पास्टर्स आणि त्यांच्या फॅमिलीजसाठी प्रार्थना करा। विशेष आपल्या चर्चच्या तरुण मुलींसाठी प्रार्थना करा, त्यांचं एज्युकेशन, त्यांचे जॉब्स, त्यांच्या लग्नासाठी प्रार्थना करा की परमेश्वराने योग्य वेळी त्यांचे जीवनाचे साथीदार त्यांच्या डोळ्यासमोर आणावे, त्यांची लग्न व्हावी, मुलींची लग्न व्हावी, मुलांची लग्न व्हावी। आपण प्रार्थना त्या लोकांसाठी करत राहू। त्याचप्रमाणे प्रार्थना करत राहा की परमेश्वराने आपल्याला कोरोनामुक्त भारत द्यावा। ह्या जगातून परमेश्वराने कोरोनाला नष्ट करावं म्हणून प्रार्थना करा, जेणेकरून संपूर्ण मानवजाती सुरक्षित राहील, निरोगी राहील। परमेश्वराने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिलेला आहे, ज्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे। त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद प्राप्त हो। तर प्रार्थना करूया की परमेश्वराने आपलं ते प्रेम स्मरण करावं आणि या जगावर कृपा करावी, दया करावी आणि कोरोनामुक्त जग परमेश्वराने द्यावं। ज्यांचे बिझनेस गेले आहे त्यांचे बिझनेस रिस्टोर व्हावे, नोकऱ्या रिस्टोर व्हाव्या, लोकांच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, काही लोक मरण पावलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने शांती द्यावी, त्यांच्या गरजा पुरवाव्या म्हणून प्रार्थना करा। विशेष प्रार्थना करा अफगाणिस्तान या देशासाठी। आपण सगळ्याला माहिती आहे अफगाणिस्तानच्या देशामध्ये काय झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे। कृपा करून त्या देशासाठी प्रार्थना करा, तिथल्या चर्चेससाठी, ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करा, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा की परमेश्वराने आपल्या विश्वासणाऱ्यांना लोकांना सुरक्षित ठेवावं, तिथं शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा। त्याचप्रमाणे प्रार्थना करा ब्रदर विशाल थोरात यांच्यासाठी, परमेश्वराने त्यांना पूर्ण आरोग्य द्यावं, सगळा अशक्तपणा दूर व्हावा, सगळा आजार दूर व्हावा आणि ते पूर्ण बरे व्हावे म्हणून प्रार्थना करा। माझा विश्वास आहे आपल्या सगळ्यांची प्रार्थना त्यांना पूर्णपणे बरं करेल आणि ते पुन्हा येऊन इथं प्रेज अँड वर्शिप लीड करतील आणि आपण सगळेजण मिळून त्यांच्यासोबत परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत। त्याचप्रमाणे प्रार्थना करा आजपासून जो आठवडा सुरू झाला आहे ह्यामध्ये काही वाढदिवस आहे जे आपल्याला स्क्रीनवर दाखवण्यात येतील, त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करू आणि प्रार्थना करू आपल्या देशाच्या मंत्र्यांसाठी, आपल्या राज्यांच्या मंत्र्यांसाठी प्रार्थना करू। आपल्या जनतेला उत्तम ते आपल्या मंत्र्यांनी करावं, योग्य डिसिजन्स घ्यावे, आपल्या देशाचं भलं व्हावं, लोकांना जॉब्स मिळावे, विशेष करून जे बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू। आपण प्रार्थना करू पुन्हा माली अक्कासाठी, निकी, रिकी, जॉश यांच्यासाठी, त्या संपूर्ण कुटुंबावर परमेश्वराची कृपा असावी, त्यांचं आरोग्य असावं म्हणून प्रार्थना करा। देवाच्या कृपेने माली अक्का बऱ्या आहेत, त्यांची सर्जरी चांगली झालेली आहे, त्या घरी आलेल्या आहेत आणि परमेश्वराने त्यांना पूर्णपणे लवकरच पूर्ण बरं करावं, सगळा अशक्तपणाने भरून निघावा म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू। आपण स्क्रीनवर बघूया आजपासून जो आठवडा सुरू होत आहे यामध्ये काही वाढदिवस आहे आणि यूथच्या मीटिंग्स आहेत, त्याचे टायमिंग आपण बघूया। यूथला मी विशेष करून एनकरेज करू इच्छितो की जास्तीत जास्त यूथनी यूथ मीटिंग जी बुधवारी असते ती झूमवर असते, ऑनलाईन अटेंड करावी आणि परमेश्वराचे आशीर्वाद घ्यावे। आपण स्क्रीनवर बघूया।
प्रेज द लॉर्ड। ये समय है कि हम मध्यस्थी की प्रार्थना में और जो भेंटें ली गई है उस प्रार्थना में जाएं। मेरे प्रियो, मैं आपसे विनती करना चाहती हूँ। वचन कहता है, निश्चय भलाई और करुणा जीवन भर मेरे साथ साथ बनी रहेगी और मैं यहोवा के धाम में सर्वदा वास करूँगा। निश्चय भलाई और करुणा जीवन भर मेरे साथ साथ बनी रहेगी। इस भलाई और करुणा के लिए हम प्रभु को धन्यवाद दे। हम धन्यवाद दे उन सारी मध्यस्थी की प्रार्थनाओं के लिए। हम धन्यवाद दे उन सारी बातों के लिए। हम धन्यवाद दे एक अच्छे जीवन के लिए। और मैं विनती करूंगी, हमारे बीच में भाई विशाल इर्शिद है, वो सामने आकर मध्यस्थी की प्रार्थना में हमारी अगुवाई करे। प्रेज द लॉर्ड चर्च, पुन्हा एकदा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत आणि पवित्र नावाने आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. या प्रियांनो, आपण दान दशांश आणि अर्पणासाठी प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो देवपा. तुझ्या कृपेबद्दल तू ते आम्हावर केली देवपा. या जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलं म्हणून तुला धन्यवाद देतो देवा. प्रार्थना करतो देवपा, या तुझ्या सेवकांनी देवपा ह्या भंडारामध्ये दान दशांश अर्पणे मलाकी 3:10 आणि नीतिसूत्रे 3:9 प्रमाणे आणलेलं आहे. यावर तू विपुल असा आशीर्वाद दे देवपा आणि याची वाढ देवपा. तुझ्या राज्याच्या वाढीकरता तू होऊ दे देवपा म्हणून तुला धन्यवाद देतो प्रार्थना करतो देवपा. ज्यांनी दिलं असेल देवपा त्यांच्या उत्पन्नात तू भर कर देवपा. त्यांच्या घरातील कुठल्याही प्रकारचं उत्पन्न हे व्यर्थ खर्च नको होऊ दे देवपा. सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला ही प्रार्थना आमचा जिवंत प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या गोड पवित्र नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. या प्रियांनो, आपण आता मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया आणि मी विनंती करतो की आपण सर्व माझ्यासोबत प्रार्थनेत असा, कारण नीतिमानाने केलेली प्रार्थना ही उत्तर आणण्यास प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. या प्रियांनो, आपण प्रार्थनेत जाऊया. हे आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो देवपा. सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला देतो देवबापा, की तू आम्हाला ही सुंदरशी वेळ दिली देवपा. तू आम्हाला देवपा ह्यावेळेस सुंदर स्तुती भक्ती आणि सुंदर गायनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलं म्हणून तुला धन्यवाद देतो देवपा. प्रार्थना करतो देवपा ब्रदर विशाल थोरात यांच्यासाठी. त्यांना तू उत्तम असं आरोग्य देवपा दे देवपा आणि जो काही त्रास आहे त्यांना तो सर्व दूर कर देवपा. प्रार्थना करतो देवपा येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस असतील ते सर्व जणांना तू आशीर्वादित कर देवपा. आणि ज्या नवीन वर्षात त्यांनी आपले इच्छा आकांक्षा किंवा संकल्प केले असतील देवपा, तू त्यांचे पूर्णत्वात जाऊ दे, कारण आम्ही केवळ संकल्प करतो देवपा आणि ते पूर्णत्वास नेणारा देवबाप तूच आहे देवबापा. प्रार्थना करतो देवपा आमच्या चर्चच्या सर्व तरुणांसाठी देवपा. त्यांची वाढ तुझ्या ज्ञानात आणि गौरवात कर देवपा. त्यांना योग्य जॉब देऊन आशीर्वाद कर देवपा आणि योग्य वेळी योग्य जोडीदार देऊन त्यांना आशीर्वादित कर देवपा. तसेच प्रार्थना करतो देवपा आमच्या चर्चच्या सर्व पास्टर्स, लीडर्स आणि त्यांच्या फॅमिलीसाठी देवपा. त्यांना तू उत्तम असं आरोग्य दे, उत्तम असा आशीर्वाद तू त्यांना दे देवपा. प्रार्थना करतो देवपा माली मावशी, पास्टर निकी, रिकी, जॉस आणि डोक्सा आणि फेमिग्रेससाठी देवपा. तू त्यांना विशेष सहाय्य तू कर देवपा. प्रार्थना करतो देवपा आमच्या चर्चच्या सर्व सभासदांसाठी. त्यांना तू विशेष आरोग्य दे, विशेष काळजी तू त्यांची घे देवपा. प्रार्थना करतो देवपा अफगाणिस्तानामधल्या स्थितीची देवपा, ती भीतीयुक्त स्थिती तिथे निर्माण झालेली आहे देवपा. त्यासाठी प्रार्थना करतो सर्व भीती तिथून तू नाहीशी कर देवपा आणि संपूर्ण जगाला त्या अफगाणिस्तानपासून कुठल्याही प्रकारचा त्रास तू होऊ नको देऊ देवपा. प्रार्थना करतो देवपा इस्रायल देशासाठी. तेथे सतत तुझी शांती आणि आनंद तेथे नांदू दे देवपा. प्रार्थना करतो देवपा आमच्या भारत देशासाठी. आमचे भारत देशाचे पंतप्रधान, सर्व डिपार्टमेंटचे मंत्री यांनी केवळ जनकल्याणाच्याच योजना कराव्या असे त्यांना ज्ञान आणि बुद्धी तू दे देवपा. चांगला पाऊस दिला देवपा म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवपा. प्रार्थना करतो देवपा या कोरोनामुळे ज्यांच्या नोकऱ्या, बिझनेस बुडाले असतील देवा, तू पुन्हा ते उभे कर देवपा आणि त्यांना आशीर्वादित कर देवपा. प्रार्थना करतो देवपा येणाऱ्या वचनासाठी देवपा. तुझे अभिषिक्त दास पास्टर यशवंत देशपांडे आम्हापर्यंत घेऊन येतात ते देवपा. त्यांच्या वचनाद्वारे तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर देवपा. इथून पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो. सर्व मान महिमा गौरव आम्ही तुलाच देऊन ही प्रार्थना आमचा जिवंत प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या गोड पवित्र नावाने करतो म्हणून तो ऐक. आमीन. वचन 5 यूं कहता है, तू मेरे सताने वालों के सामने मेरे लिए मेज बिछाता है। लेकिन उसके आगे ये कहा है,
तूने मेरे सिर पर तेल मला है, मेरा कटोरा उमड़ रहा है। तो आइए प्रियो, अपने आप को फिर एक बार हम नए से तैयार कर ले। क्यों? कि तूने मेरे सिर पर तेल मला है, मेरा कटोरा उमड़ रहा है। अब ये समय है, अपने अपने कटोरे को संभाल लीजिए, अपने अपने कटोरे को व्यवस्थित रूप से सजो कर रखिए। मैं नहीं जानती किस तरह से प्रभु भरने जा रहा है, किस तरह से प्रभु आपके सिर पर तेल मलने जा रहा है, किस तरह आपका कटोरा कितनी मात्रा में भरने जा रहा है। हाँ मेरे प्रियो, आप सही समझे, ये समय है वचन की सेवकाई का। हमारे बीच में हमारे पास्टर साहब है यशवंत देशपांडे जी, वो जब वचनों की सेवकाई देने आ रहे हैं, मैं विनती करती हूँ अपने अपने कटोरे को संभाल लीजिए। आज प्रभु बहुत आयत की आशीष उसमें उंडेलने जा रहा है। आपके सिर पर तेल लगाकर आपको पवित्र अग्नि से भरने जा रहा है, और इसका प्रतीक ये है कि करुणा और भलाई का परमेश्वर है। हाँ मेरे प्रियो, अपने आप को तैयार कर ले और धन्यवाद दीजिए प्रभु को कि प्रभु आपने मुझे ये सुंदर सा मौका दिया है कि मेरे कटोरे को आप भरने जा रहे हैं। मेरे सिर पर आप तेल लगाकर नए से मुझे आशीषित करने जा रहे हैं। और जब वचनों की सेवकाई आपके और मेरे लिए हो रही है, तो हम संपूर्ण तन मन धन से इस वचनों की गहराई को समझने की कोशिश करें और अपनी आशीषों के ले। मैं विनती करूंगी, हमारे बीच में पास्टर यशवंत देशपांडे जी है, सामने आकर प्रभु की वचनों की सेवकाई करें। और जब वो सेवकाई के लिए आते हैं, तो इन वचनों के लिए और प्रभु के दास के लिए हम तालियों से स्वागत करें। प्रेज लॉर्ड. सर्वमान सर्व महिमा गौरव जिवंत परमेश्वरला असो, ज्या परमेश्वरने आम्हाला मागील आठवडाभर सांभाळलं, त्याच्या दयेमध्ये त्याच्या कृपेमध्ये आपण आहोत. प्रियांनो, त्याच्या वैफुल्यानुसार त्याच्या वात्सल्यामध्ये आम्ही सर्वजण आहोत. देवाला कोटी कोटी धन्यवाद आणि उपकार स्तुती असो, ज्या परमेश्वराने आम्हाला ही वेळ दिली, ज्या दिवसामध्ये आम्ही परमेश्वरची स्तुती आणि भक्ती करू शकत आहे. त्या देवाला शतशः धन्यवाद असो. त्याचे गौरव हो, त्याचं नाव उंच केलं जावं. तोच प्रतापशाली राजा, तो देवादी देव, न्यायाधीश परमेश्वर, त्याला सर्व मान महिमा आणि सर्व गौरव असो. आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा, आमचा उद्धार करता, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू, याला युगानुयुग सर्वदा होत राहो. यावेळेस परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया प्रियांनो. आपण स्तुती आणि भक्ती केली. आपलं दान दशमांश जे काही अर्पण आहेत ते परमेश्वराला अर्पण केलेत. पण अजून एक पद्धत आहे, अजून एक पद्धत आहे, ज्याला आपल्याला म्हणता येईल, एक मार्ग आहे, एक जरिया ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, एक वे आहे, जे परमेश्वराच्या क्लोजअपमध्ये, त्याच्या प्रेझेन्समध्ये जाण्यासाठी, त्याच्या सिंहासनाच्या समोर त्याला हलवण्यासाठी, स्वर्गाला हलवण्यासाठी एक मार्ग आहे, आणि तो म्हणजे स्तुती आणि भक्ती. आपण आज स्तुती आणि भक्ती केली, परमेश्वराची महिमा केली, त्याचं नाव उंच केलं. प्रियांनो, ह्या स्तुती आणि भक्तीच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये, इतरांच्या तर जाऊ द्या, जेव्हा आम्ही स्वतः परमेश्वराची स्तुती आणि भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करतो, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये असलेले बंधन तोडतो. आम्ही आपल्या जीवनावर असलेले कोणत्याही प्रकारची समजा अंधकार की शक्ती असली, आम्ही कोणत्याही प्रकारच्या बंधनामध्ये असलो, ते गरिबीचं बंधन असो,
ते आत्मिक उन्नती आमची होत नाही अशा प्रकारचे काही बंधनं असो, आमची शारीरिक आणि मानसिक उन्नती होत नाही आहे, आध्यात्मिक उन्नती होत नाही आणि आर्थिक उन्नती जर होत नाही, तर प्रियांनो, स्तुती आणि भक्ती अशा प्रकारचं माध्यम आहे, अशा प्रकारचा मार्ग आहे, की ज्यामुळे आम्ही स्वतःला आशीर्वादित करू शकतो. आणि त्यासाठी म्हणून देवाचे वचन जे निवडलेले आहेत, कृपा करून आज तुम्ही आपल्या घरी ह्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये बसलेले असताना परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. देवाने आपल्या वचनाला स्वतःपेक्षा जास्त मान दिलेला आहे, महत्व दिलेलं आहे. आम्ही त्या देवाच्या वचनाकडे जावं आणि देवाचं वचन देवाच्या स्तुती आणि भक्तीबद्दल काय बोलतं आणि त्या स्तुती आणि भक्तीमध्ये किती गहन गोष्टी आहेत. कदाचित आम्ही त्याचा अनुभव घेतला नसेल, पण आज मी तुम्हाला सांगतो आहे की त्या स्तुती आणि भक्तीमध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य आहे, अशा प्रकारची ताकद आहे, अशा प्रकारचा मार्ग आहे, जो देवाच्या सिंहासनासमोर आणि आम्ही स्तुती आणि भक्ती करत असताना आम्ही स्वतःचेच बंधनं, आमच्या जे ॲटमॉस्फिअर आहे आजूबाजूचं, ते ॲटमॉस्फिअर आम्ही बदलू शकतो. आम्ही आमची डेस्टिनी बदलू शकतो. आम्ही आमचे मार्ग बदलू शकतो. आम्ही स्वतःचं जीवन बदलू शकतो, स्तुती आणि भक्ती नाही. बघा दावीद करता काय म्हणतोय, दावीद स्तोत्र करता काय म्हणतो. स्तोत्रसंहिता 95 अध्याय आपण काढूया. स्तोत्रसंहिता 95 आणि ह्याचे 1 ते 6 वचनामध्ये इतकं सामर्थ्य हे वचन आहे. आणि दावीद हे म्हणतो, आणि हे उपकार स्मरणाचे गीत म्हणून असं आपल्या ह्या पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. स्तोत्रसंहिता 95 1 ते 3 जसे हे वचन आहेत. बघा, मी तुमच्यासाठी वाचतोय आणि हे या प्रकारे असं म्हणतं, या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. आम्ही जेव्हा जेव्हा परमेश्वराच्या समोर येतो, जेव्हा आम्ही आमच्या कदाचित आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येत असताना आम्ही आमच्या खोलीमध्ये एकांतामध्ये जातो आणि त्यावेळेस आम्ही त्याचे गुडघे टेकून परमेश्वरासमोर आम्ही परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करतो. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. आपण असंच नाही जायचं आहे, आपण उपकार स्मरण करीत जायचं, आपण स्तुती आणि भक्ती करत जायचं आहे. एकदम प्रार्थनेला सुरुवात, परमेश्वरा माझ्यासाठी तू असं कर, माझ्यासाठी परमेश्वर तसं कर, माझ्यासाठी परमेश्वर ह्या गोष्टींची गरज आहे, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, या गोष्टी न बोलता सर्वप्रथम आपण त्याच्या समोर गुडघे टेकून सर्वप्रथम त्याची उपकार स्तुती, त्याची स्तुती आणि भक्ती करावी. ज्यावेळेस आम्ही आपल्या घरी आपल्या रोज जी वेळ परमेश्वराला आपण जर ठरवली असेल आणि त्यावेळेस आपण जर जातो त्या परमेश्वरच्या समक्षतेमध्ये त्याची स्तुती आणि भक्ती प्रथम करावी. उपकार स्मरण तरी आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे आणि सर्व देवाहून तो थोर राजा आहे. दावीद म्हणतो की आपण अशा प्रकारे परमेश्वरासमोर जाऊ, असंच नाही जाऊ. आम्ही उपकार स्तुती करत जाऊ, आम्ही त्याची स्तुती आणि भक्ती करत जाऊ. कारण दाविदाला या उपकार स्तुतीचं महत्व माहिती आहे. उपकार स्तुतीचं महत्व त्याला माहित होतं आणि हे जे स्तोत्रसंहिता वाचलं, या ठिकाणी बऱ्याचशा त्यांनी जे शास्त्रभाग लिहिले आहे, स्तोत्रसंहिता जे लिहिलं आहे त्यांनी, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तो नेहमी परमेश्वराची स्तुती आणि भक्ती, परमेश्वराची महती, तो किती महान आहे, तो किती सामर्थ्य आहे, त्याच्यासमोर जात असताना तो पहिल्यांदा आपल्या स्तोत्रसंहितेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तो उपकार स्मरण करत जातो. उपकार स्मरण करूया असं त्याचं म्हणणं आहे. दाविदाने अशा प्रकारे स्तुती अति भक्तीला महत्व दिले आहे.
स्तोत्र गात त्याचा जय जयकार करून त्याच्या पुढे जाऊ, असं वचनामध्ये म्हटलं आहे. मी तुम्हाला पुढील वचनाकडे घेऊन चालतो आहे आणि पुढील वचन आहे स्तोत्र संहिता 145. संपूर्ण स्तोत्र संहितेमध्ये आज मी तुम्हाला शिकवत आहे. संपूर्ण स्तोत्र संहितेमधून तुम्हाला मी शिकवत आहे आणि सांगू इच्छितो की जर तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये उपकार स्तुती आणि भक्तीला जर प्रथम स्थान द्याल आपल्या जीवनामध्ये, तर तुम्हाला बाकी गोष्टींसाठी प्रार्थना करायची गरज नाही पडणार. देव, तुम्ही स्तुती आणि भक्तीमध्ये जेव्हा परमेश्वराच्या समोर जाता, नॅचरली देव, तुम्ही त्याची जी स्तुती आणि भक्ती करत आहे, त्याची उपकार स्तुती करत आहे, ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनामधले बंधनं तुटून पडतील. मोठे मोठे संकट किंवा बरेचसे प्रॉब्लेम जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर ते सुद्धा दूर होतील. जर ज्या ठिकाणी मार्ग दिसत नाही, मार्ग सुद्धा परमेश्वर ओपन करेल स्तुती आणि भक्तीच्या द्वारे. बघा, स्तोत्र संहिता 145, 103 हे वचन परत मी तुमच्यासमोर वाचतोय. हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईनच. म्हणजे ही वर्ष एक स्तुतीचा आणि भक्तीचा सेंटेन्स आहे. बघा तुम्ही, हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईनच. आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसतो तेव्हा आपण गीते गावी, त्याची स्तुती करावी गीत गाऊन सुद्धा. आजच्या ह्या काळामध्ये चर्चेस बऱ्याचशा ठिकाणी बंद आहे. आपलं चर्च पण बंद आहे सध्या. आपल्या चर्चमध्ये पण आपण एकत्रित येऊन परमेश्वराची स्तुती आणि भक्ती परमेश्वर पहिल्यासारखे आपण करत नाही आहे किंवा करू शकत नाही आहे. परंतु ही स्तुती आणि भक्ती ज्यावेळेस आम्ही आमच्या घरी परमेश्वराच्या त्या उपस्थितीमध्ये जातो त्यावेळेस परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करावी. पहिले परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करावी. मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन. मी प्रति दिवशी तुझा धन्यवाद करीनच आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. प्रियांनो, आपलं एकत्रित येणं चर्चमध्ये सध्या बंद आहे. म्हणून मला असं म्हणायला काही हरकत नाही आहे की आपल्यामधून परमेश्वराची स्तुती आणि भक्तीचा जो भाग आहे ना, तो थोडासा वेगळा झालाय. आम्ही रविवारच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस आपल्या घरी आपण ऑनलाईन सर्व्हिस पाहत असतो, तर प्रेज अँड वर्शिप सुरू होते. प्रेज अँड वर्शिपमध्ये आपण कंटिन्युअस बसू शकत नाही, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. कधी कोणी येऊन जाईल, कधी कोणाचा फोन येऊन जाईल, कधी कोणाला काही काम आहे तो आपलं काम करायला निघून जाईल. कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. कॉन्सन्ट्रेशन परमेश्वराच्या स्तुती आणि भक्तीमध्ये नाही करू शकत आहे सध्याच्या काळामध्ये. काही लोक आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. प्रेज अँड वर्शिप होत आहे, थोडा वेळ बसले, एखादं गीत गायला, प्रेज अँड वर्शिप होत आहे, बघत आहे आपण. या अशा प्रकारच्या गोष्टी होत आहे. देवाच्या स्तुती आणि भक्तीपासून आपण एका प्रकारे थोडंसं वेगळं झालो आहे. स्तुती आणि भक्ती आपल्याकडून पाहिजे तशी होत नाही आहे, असं म्हणायला मला काही हरकत नाही आहे. देवाचा आत्मा म्हणतो की माझे लोक, देवाचे लोक, पवित्र लोक त्याच्या स्तुती आणि भक्तीच्या गोष्टींपासून दूर झालेले आहेत. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन परमेश्वराच्या स्तुती आणि भक्तीमध्ये त्यांचं राहिलेलं नाही आहे. दावीद म्हणतो 145 स्तोत्रामध्ये, मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदाकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. परमेश्वर थोर व परम स्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. अशा जिवंत परमेश्वराची स्तुती आणि भक्ती मी सदा सर्व काळ प्रति दिवशी धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. आपल्याकडून सदा सर्व काळ कंटिन्युअसली परमेश्वराची स्तुती आणि भक्ती होत नाही. कदाचित होऊ शकतं आपल्या घरामध्ये परमेश्वराचे स्तुती आणि भक्तीचे गीतच पानतल्या नाही जात, गीतच वाजत नाही.
किंवा आपण जे चर्चमध्ये आल्यानंतर परमेश्वराची स्तुती आणि भक्ती टाळ्या वाजून करत होतो, कॉन्सन्ट्रेट होत होतो त्याच्या भक्तीमध्ये, ते आपल्या घरी होत असताना होत नाहीये. पण प्रियांनो, आपण करू शकतो. आपल्या रूममध्ये जाऊन एकांतामध्ये एक जागा आपण ठरवून आपण सर्वात पहिले परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करूया. स्तुती आणि भक्ती पहिल्यांदा तर त्याचा स्तुती आणि भक्ती आपल्या ओठांचे फळ त्याला देऊया. ह्या गोष्टीची कदाचित कमतरता आमच्या जीवनामधून थोडीशी दूर झाली आहे या ऑनलाईन सर्व्हिसमुळे. देवाचा आत्मा मला सांगतोय. पण आपण त्या प्रकारे जर आपण नाही बसलो किंवा ज्यावेळेस ऑनलाईन चर्च सर्व्हिस चालू असते, काय त्यावेळेस आपण परमेश्वरासाठी स्तुती आणि भक्ती त्या ठिकाणी घरी करतो? स्तुती आणि भक्ती होत आहे, आपण समोर बसलेला आहे आणि होऊ शकतं कदाचित आपण ते गीत गाऊ पण नाही शकत जोरात, जे इथं चर्चमध्ये गात होतो. त्याच्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्या पर्सनल लाईफमध्ये, आपल्या पर्सनल वेळेमध्ये परमेश्वराला जो वेळ देतो आपण आणि त्याच्या समोर जर जातो, त्यावेळेस आपण स्तुती आणि भक्ती प्रथम करावी. धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा. या परमेश्वरचं वचन ह्यावेळेस असं म्हटलं आहे की मी स्तोत्र गात उपकार स्मरण करीन त्याच्या पुढे जाईन. स्तोत्र 95:2 मध्ये ज्या प्रकारे लिहिलं आहे प्रियांनो, याचं 21वं जे वचन आहे स्तोत्रसंहिता 141 आणि 21 मध्ये पहा काय म्हणतो दावीद, माझे मुख परमेश्वराचे स्तवन करीलच, सर्व प्राणी मात्रा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत. या स्तोत्रामध्ये परमेश्वराच्या जी स्तुती आणि भक्ती आहे ना, त्याला अत्यंत खूप महत्व दिलं आहे दाविदांनी. ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये बघतो, शमूएल आहे, दावीद आहे, हे जे देवाचे लोक होऊन गेले, देवाचे स्तुती आणि भक्ती करणारे, आणि हे डेव्हिड हे राजा वगैरे होऊन गेलेत, यांनी आपल्या मंदिरामध्ये लोकांची निवड केली स्तुती आणि भक्ती करण्यासाठी. काही लेवी लोकांची हे केली, आरोहण स्तोत्र गाण्यासाठी काही लोकांना नियुक्त केलं. किती महत्व परमेश्वरच्या स्तुती आणि भक्तीसाठी दिलं. काही याजक करणे वाजवण्यासाठी नियुक्त केले. काही लेवी लोकांना त्यांनी स्तुती आणि भक्ती करण्यासाठी देवाच्या त्या वेदीच्या चारी बाजूला कशा प्रकारची स्तुती भक्ती त्यांचा क्रम मांडून दिला. स्तुती भक्तीला एवढं महत्व आहे. जर स्तुती भक्तीला एवढं महत्व नसतं तर दाविदाने इतकं लिहिलं नसतं. आणि परमेश्वर स्तुती आणि भक्तीचं जे आपण यज्ञ देवाला चढवतो ना, देव आपण म्हणतो की आमच्या स्तुती आणि भक्तीच्या प्रभू तू त्यामध्ये विराजमान हो, आपण असं म्हणतो. त्याच्या सिंहासनासमोर त्याच्या स्तुती भक्ती करायची. अशा कोणा मनुष्याची किंवा कोणाची करत नाही स्तुती भक्ती आपण. त्या अत्यंत सामर्थ्य महान देवाची स्तुती आणि भक्ती आपण करतो. आणि त्याच्या समोर आपण जाऊन परमेश्वराची स्तुती आणि भक्ती, जर वाटतंय की जर नाही तुम्हाला त्या ठिकाणी जमत, तर एकांतामध्ये जाऊन परमेश्वराची स्तुती आणि भक्ती नक्कीच करा. तुमच्या जीवनामध्ये असलेले बंधनं तुटतील, अंधकारातली शक्ती पळून जाईल, घरामध्ये परमेश्वराची शांती येईल, आशीर्वाद येतील देवाचे. मोठ्या मोठ्या भिंती असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तुमच्या जीवनामध्ये, तुमचे आत्मिक नेत्र उघडतील, तुम्हाला विजन्स होतील, तुम्हाला दृष्टांत दिसतील, स्वप्न पडतील. स्तुती भक्ती हे अशा प्रकारचं एक टूल्स आहे. एक टूल मधून एक येतं, एक अशा प्रकारचं आपण असं म्हणता येईल की मार्ग आहे हा, एक अशा प्रकारचा जो अत्यंत महत्वाचा आहे परमेश्वरापासून आशीर्वाद प्राप्त करण्याचा. स्तोत्रसंहिता 148 पहा, मी तुमच्यासमोर वाचतोय. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. ओ त्याच्या सर्व दिव्य दूतांनो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. ओ सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा, आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करो, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली.
हे सर्व काही दिव्यदूत आहे, सर्व काही आहे. चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी सर्व सर्व देवाने तयार तयार केली. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये असं म्हटलंय, त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्यांनी पण परमेश्वराची स्तुती भक्ती करावी, असं देवाचं वचन सांगतं. आम्हालाही देवाने निर्माण केलं, म्हणून म्हटलंय प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराची स्तुती करो. आम्हामध्ये परमेश्वराच्या स्तुतीचं जे हे आहे, परमेश्वराच्या स्तुती आणि भक्तीचा जो मार्ग आहे, किंवा असं म्हणता येईल आपल्याला, की आम्हामधून परमेश्वराच्या स्तुती आणि भक्तीचा एक भाग आहे ना, तो थोडासा दूर झालेला आहे प्रियांनो, दूर झालेला आहे. आपण परत परमेश्वराच्या स्तुती आणि भक्तीमध्ये यायला पाहिजे, यायला पाहिजे. चर्च सर्व्हिस होते ऑनलाईन, त्यामध्ये तर बिलकुल आम्ही हमखास त्या प्रेज अँड वर्शिपमध्ये आपण जॉईन व्हायलाच पाहिजे. त्याची स्तुती आणि भक्ती करायलाच पाहिजे. जेव्हा देवाचं वचन आम्हाला स्तोत्र 149 मध्ये सांगतं, 1 ते 9 वचन आहे 149 मध्ये, परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. नवे गीत गाऊन, कदाचित आम्ही तेच तेच गीत गात असू. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. आता भक्तांच्या मंडळीत सध्या तर आपण प्रेज अँड वर्शिप इथे अटेंड करू शकत नाही आहे, पण ऑनलाईन आपण अटेंड करत आहे. त्या भक्तांच्या मंडळीत त्याची स्तोत्र गा. गातो आपण, गात असतो आपण स्तोत्र आपल्या घरी बसले असताना? नाही, नो, नाही गात. आम्ही ऐकत आहे फक्त, आम्ही ऐकतो फक्त. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो. सियोनची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावोत. ते नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करो. नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करो. आपण तर स्तवनच जर नाही करत घरी, किंवा ऑनलाईन जी चर्च चालू असतं त्यावेळेस मला नाही वाटत असं की आपण स्तवन करत असू. तर त्यावेळेस नाचण्याची तर गोष्ट वेगळीच राहिली. प्रियांनो, हा भाग आपल्या जीवनामधून थोडाफार दूर झालेला आहे. नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत, डफ व विना ह्यावर त्याला स्तोत्र गावत, कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. तो दिनांना तारणाने सुशोभित करतो. काय परमेश्वर आपल्यावर संतुष्ट आहे? आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, बऱ्याचशा गोष्टींचे प्रश्न आहे, वेगळ्या वेगळ्या परिस्थिती आहे, आणि एक प्रकारे जीवनामधली जी परिस्थिती आजच्या काळाची, ती थोडी निराशाची. फायनान्शियल ब्लेसिंग जर नाही आहे, पूर्णपणे स्वतंत्रता नाही आहे, एक प्रकारे घरामध्ये बसून कोंडून गेलेलो आपण, कोंडवडल्यासारखे झालो आहोत. म्हणून आपल्या मुखातून परमेश्वराची स्तुती आणि भक्ती पण मोकळ्यापणाने निघत नाही. परंतु आपल्याला गरज आहे, या गोष्टींची आपल्याला गरज आहे. आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे. ऑनलाईन स्तुती आणि भक्ती होत असताना स्तुती आणि भक्ती निश्चित करावी प्रियांनो, निश्चित करावी. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्तुती आणि भक्ती नाही करता येते तुमच्या घरी, तुम्हाला काही डिस्टर्ब होतो आहे, तर ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता आपल्या एकांतामध्ये रूममध्ये जाऊन, तुम्ही जरूर परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करा. पहिल्यांदा परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करा, आणि मग आपल्या ज्या मागण्या आहेत, ज्या प्रार्थना आहेत, त्यानंतर सादर करा. देवाचं वचन सांगतं त्या प्रकारे. बघा, स्तोत्रसंहिता 149 1 ते 9 मध्ये, 5 ते 9 मध्ये जसे वचन आहेत. भक्त गौरव उल्हासो, तो आपल्या अंथरुणावर हर्षघोष करो. आपल्या झोपल्या भोसल्या हर्षघोष करो. किती महत्व आहे. दावीद म्हणतो, झोपल्या झोपल्या सुद्धा परमेश्वराची स्तुती करा, हर्षघोष करा. परमेश्वराची परम श्रेष्ठ स्तुती त्याच्या कंठी असो. प्रियांनो, हे जो 149 5 ते 9 वचन आहे ना,
हे आपल्या जीवनामध्ये लागू करून घेऊया आपण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपल्या जीवनामधले बंधनं तुटून पडावे असं तुम्हाला वाटतं, तुमची परिस्थिती बदलावी असं वाटतं, तुमची आध्यात्मिक, शारीरिक, भौतिक, आर्थिक परिस्थिती बदलून जावी असं वाटतं, तर प्रियांनो ह्या वचनामध्ये लक्ष द्या आणि ह्या वचनाच्याद्वारे करा. बघा मी वाचतोय तुमच्यासाठी. कृपा करून लक्ष द्या. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तलवार त्यांच्या हाती असो. तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे. त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्या आणि लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा. हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. आम्ही जे भक्त आहे परमेश्वराचे, आम्हाला ते भूषण होईल जर आम्ही असं केलं तर. परमश्रेष्ठ स्तुती आमच्या कंठी असो. परमश्रेष्ठ स्तुती. आम्ही मनुष्याची नाही, त्या जिवंत देवाची स्तुती आणि भक्ती करतोय. ती परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो म्हटलेलं आहे. आणि दुधारी तलवार त्याच्या हाती असो. दुधारी तलवार म्हणजे परमेश्वराचं वचन. परमेश्वराचं वचन घेऊन त्याची स्तुती आणि भक्ती करणे. आणि आपण जर असं करतो तर अंधकारातल्या शक्तींना आपण बांधतो. आपले प्रिय बिशप सतीश रायबोडे यांनी ह्या वचनांच्याद्वारे बऱ्याचदा शिकवण दिली आहे आणि सांगितलेलं आहे की स्तुती आणि भक्तीचं किती महत्व आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करतो, आम्ही त्या अंधकारातल्या शक्तींना बांधतो, त्यांना शासन करतो, त्यांना साखळदंडाने बांधतो आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालतो. बाइंड त्यांना करतो, त्यांना बांधतो. आपण परमेश्वराची स्तुती आणि भक्ती ज्यावेळेस करतो त्यावेळेस यावेळेस येऊन कोणाच्या घरी प्रार्थना करण्यासाठी सध्या कोणी कोणालाही बोलवत नाहीये. परिस्थिती अशी होती की कोणी कोणाच्या घरी जाऊ नये. लोक पण या बाबतीमध्ये सतर्क होते. म्हणून प्रार्थना जाऊन कोणाला, कोणी आजारी आहे, कोणी दुखण्यात आहे तर त्याच्यासाठी जाऊन प्रार्थना करावं लागायची. आम्ही करत होतो. ज्यांनी जेव्हा आम्हाला बोलवलं, आम्ही तेव्हा घरोघरी पाळक वर्ग जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. त्यांच्या बंधनांसाठी, त्यांच्या त्रासासाठी, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहे, कोणी आजारी आहे तर देवाच्या वचनाप्रमाणे पाळक वर्ग जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये ती गोष्ट. परंतु प्रियांनो, तुम्ही आपल्या घरी स्वतः बसूनच, तुम्ही स्तुती आणि भक्ती करूनच आजार, दुःख, बंधन या गोष्टींपासून, सर्व गोष्टींपासून तुम्ही बंधनमुक्त होऊ शकता. हे जे ओठांचे फळ आहे परमेश्वरासाठी, हे स्तुती आणि भक्तीचा जो यज्ञ आहे तो आपण देऊन आपल्या जीवनातली परिस्थिती आपण बदलू शकतो. प्रियांनो, स्तुती आणि भक्ती महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची आहे. पहा स्तोत्रसंहिता 150, स्तोत्रसंहिता 150 मी वाचतोय, कृपा करून लक्ष द्या. स्तोत्रसंहिता 150. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतरात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैफल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजून त्याचे स्तवन करा. प्रियांनो, स्तवन करण्यासाठी दावीद हे सर्व स्तोत्र लिहितोय. कशा प्रकारे स्तवन करा? स्तवन करा, तंतुवाद्य घेऊन, डफ घेऊन, नृत्य करून त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ वाजून घेऊन त्याचे स्तवन करा, झंझणणाऱ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. प्रेज अँड वर्शिप इज व्हेरी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. आपल्या बिलिव्हर्स लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराची स्तुती आणि भक्ती अत्यंत महत्वाची आहे. प्रियांनो, आम्ही जर परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करतो,
आनंदाने तुम्ही आपल्या एक वेळ असा पर्टिक्युलर असा वेळ ठरवून घ्यायचा, ज्या वेळेमध्ये तो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन गुडघे टेकून परमेश्वरची स्तुती आणि भक्ती करेल. या अशा प्रकारे करेल, टाळ्या वाजवून करेल, गीत गाऊन करेल, स्तुती भक्ती करेल, त्याची महिमा करेल, त्याला आदर गौरव देईल. आणि ज्या लोकांना परमेश्वरच्या पवित्र आत्म्याचं अन्य भाषा बोलण्याचं दान आहे, त्यांनी सुद्धा अन्य भाषेमध्ये स्तुती आणि भक्ती करावी. तुमची उन्नती होईल. उन्नती होईल, निश्चित होईल. कारण अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो, देवाचं वचन सांगतं. होत नाहीये का? आमची उन्नती होत नाही, प्रगती होत नाही. स्पिरिच्युअली आम्ही नाही वाढत आहे. अडखळण येत आहे, नाही गोष्टी होऊन राहिल्या, ज्या करायला पाहतो होत नाही आहे. परमेश्वरची स्तुती आणि भक्ती करा. अन्य भाषा बोला. अन्य भाषेमध्ये त्याची स्तुती आणि भक्ती करा. पहा कशा प्रकारचे बंधनं आमच्या जीवनामध्ये असलेले पडतात. तुम्हाला मी 2 उदाहरण सांगून मी आणि एक शेवटचं एक वचन आहे ते सांगितल्यानंतर जे प्रेषितांचे कृत्य 16 अध्यायामध्ये म्हटलं आहे, मी तुम्हाला त्या स्तुती आणि भक्तीचं महत्व पटवून देत आहे. संपूर्ण चर्चच तुमच्या चमत्कारासाठी पाहिजे. तुम्ही चर्चमध्ये आल्यानंतर सध्याच्या परिस्थितीची गोष्ट करतो. चर्चमध्ये आम्ही जाऊ तेव्हा आम्ही स्तुती आणि भक्ती करू. आम्ही वाट पाहून आलो की चर्चमध्ये केव्हा यावं, परमेश्वरची स्तुती आणि भक्ती केव्हा करावा, आणि जेणेकरून पाळक वर्ग आमच्यावर हात ठेवून आमच्यासाठी प्रार्थना करतील, आमचे बंधनं तोडतील, आम्ही बंधनमुक्त होऊ, आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. नो. प्रियानो, तुम्ही आपल्या घरीच आपल्या जीवनामधले बंधनं तुम्ही तोडू शकता. मी फक्त 2 व्यक्तींच्या उदाहरणाविषयी तुम्हाला सांगतो. जर 2 व्यक्ती, फक्त 2 पीपल, ओन्ली 2, ते स्वतःला पण बंधनमुक्त करू शकतात आणि आजूबाजूची परिस्थिती आणि आजूबाजूचे जे तुमचे लोक आहेत त्यांच्या पण जीवनामध्ये चमत्कार होतील, त्यांच्या पण जीवनामधले बंधनं तुटतील. पहा प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय लिहून घ्या तुम्ही. मेसेजमध्ये तुम्हाला सांगत आहे मी, तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्हाला माहित पडेल. पहा प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय 25 आणि 26 हे वचन तुमच्यासाठी वाचतोय. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता आणि गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. खूप मोठा चमत्कार झालेला आहे त्या ठिकाणी. खूप मोठा चमत्कार झालेला आहे. जर तुम्हाला पण वाटतं की आपल्या जीवनातले सर्व प्रकारचे बंधनं तुटून जावे, तर प्रिय ह्या पौलस आणि सिलासारखी प्रार्थना करा आणि स्तुती आणि भक्ती करा त्या जागी आपल्या घरी. पहा काय म्हटलंय, पौलस आणि सिला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदित शाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. प्रियांनो, फायनान्शियल ब्लेसिंगचे दरवाजे, आरोग्याचे दरवाजे, आपल्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टींचे दरवाजे जर तुम्हाला उघडायचे आहे, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असलेल्या परिस्थितीकडे नका पाहू. जे तुमच्याजवळ नाही आहे त्याच्याकडे तुम्ही नका पाहू. तुम्हाला जे पाहिजे आहे तुमच्या जीवनामध्ये, ज्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वाद पाहू इच्छिता, देवाची महिमा पाहू इच्छिता, सामर्थ्य पाहू इच्छिता, जी ब्लेसिंग्स तुमच्या जीवनामध्ये पाहू इच्छिता, ती पहा, ती पहा आणि देवाची स्तुती आणि भक्ती करा, धन्यवाद द्या. पौलस आणि सिलाची जी परिस्थिती होती त्यावेळेस अत्यंत खराब होती. होऊ शकतं आपल्या जीवनामधले बऱ्याचशा समस्या आहेत आणि बऱ्याचशा वर्षापासून सुटलेलं नाही. कसं करावं, काय करावं कळत नाही. प्रियानो, आपल्या या परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करा. एकांतामध्ये करा, अन्य भाषेमध्ये करा, टाळ्या वाजून करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. तर मग कोणत्याही प्रकारचे दरवाजे तुमच्या जीवनामध्ये जर बंद असतील तर ते उघडले जातील. कोणत्याही प्रकारचे जर बंधनं असतील ते तुटतील. दरवाजे उघडतील ब्लेसिंग्सचे, आशीर्वादांचे मार्ग ओपन होतील. तुम्हाला यहोशाफाटाची गोष्ट माहित आहे? यहोशाफाटाची गोष्ट माहित आहे? यहोशाफाट जेव्हा
जी यरिओची भिंत होती ती कशी तुटली? यरिओची भिंत कशी मोडल्या गेली? देवाने सांगितलं, एक वेळा, 2 वेळा, 3 वेळा नाही, तुम्ही 7 वेळा त्याला तुम्ही त्या भिंतीला चारी बाजूने त्या यरिओच्या भिंतीला तुम्ही प्रदक्षिणा घाला. त्यावेळेस ते लोक काय करत होते? त्यांच्याजवळ कोणते शस्त्र होते? काही बंदूक, तलवारी, भाले, बिचवे होते? नो. पण त्या ठिकाणी स्तुती आणि भक्ती करत याजक लोक, वाजवणारे, गाणारे हे सर्व होते. आणि ते गात होते, परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करत होते. आणि 7व्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी चक्कर मारली प्रदक्षिणा, ते स्तुती आणि भक्ती करत होते. आणि त्यावेळेस सांगण्यात आलं की आता आपण अशा अशा प्रकारचा आवाज निर्माण करू. आणि त्यावेळेस त्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि प्रियांनो, यरिओची भिंत पडली. होऊ शकतं आमच्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भिंती आज बऱ्याचशा संकटांच्या भिंतीसारख्या भिंती मोठ्या मोठ्या आहे. कशा रिमूव्ह होतील प्रभू आमच्या जीवनातून त्या? प्रेझ अँड वर्शिप करा, स्तुती आणि भक्ती करा, पर्सनल करा. जर फॅमिलीमध्ये तुम्ही दोघं तिघं चौघं घरी या तर तुम्ही करा, जरूर करा. तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. आपल्या घरी स्तुती आणि भक्तीचे गीत वाजवा सकाळी. सर्वात प्रथम परमेश्वराची स्तुती आणि भक्ती आपल्या घरात झाली पाहिजे, गाणे वाजले पाहिजे. परिस्थिती बदलेल. देवाचे स्वर्गदूतांना आमंत्रण करता तुम्ही. परमेश्वराची आपण ज्या स्तुती आणि भक्ती करतो, एंजल्स येतात, तुमची जीवनातली परिस्थिती बदलून टाकतील. देवाचा पवित्र आत्मा उल्हासित होतो. आपला जो आत्मा आहे, आपण ह्या शरीरामध्ये राहतो, या परमेश्वराची स्तुती आणि आपण भक्ती करतो, तेव्हा आपला आत्मा पण उल्हासित होतो. हे प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय 25-26 वचन अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर ह्या गोष्टी केल्या तर आपल्या जीवनामध्ये बंद असलेले दरवाजे आशीर्वादाचे आणि कोणत्याही प्रकारच्या भिंती असो, त्या भिंतीमुळे आम्हाला पुढे काहीच दिसत नाही. आमच्या जगातलं काय होईल आमचं काहीच दिसत नाही. बस आम्ही त्या केजमध्ये आहो, त्या बंधनामध्ये आहो, त्या पिंजऱ्यामध्ये आपण आहो. जर तुम्हाला असं वाटतं आणि ते दरवाजे जे आजपर्यंत उघडले नाही ते उघडून जावे, असं जर तुम्हाला वाटतं, तो परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करा. घराची फॅमिली असेल तर फॅमिलीने करा. जर एकटे असाल, एकटे प्रेझ अँड वर्शिप करू शकता, जर तुमची इच्छा आहे, तर जेव्हा तुम्ही पर्सनल आपल्या प्रेयरमध्ये जाता तेव्हा परमेश्वराची स्तुती आणि भक्ती पहिले करा. आणि मग त्याला तुम्ही जे काय आपला रिक्वेस्ट आहे, प्रार्थनेच्या मागण्या आहेत, मग ते नंतर सादर करा देवासमोर. देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही प्रभू. प्रियांनो, खरोखर देवाला सर्व मान, महिमा आणि गौरव असो. देव खरोखर अत्यंत महान आहे, परमस्तुत्य आहे. आमच्या ओठांचे फळ स्तुती आणि भक्ती करणे, धन्यवाद देणे, त्याची महिमा करणे. कदाचित होऊ शकतं माझ्या मते हे आपण या गोष्टीपासून जरा वंचित झालो आहोत. परमेश्वराची स्तुती आणि भक्ती जी आहे त्यामुळे वंचित आहोत असं वाटतंय. आणि होऊ शकतं आमच्या जीवनातले दरवाजे बंद असतील. ते तुमच्याच हातामध्ये ती चावी आहे, परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करून. या प्रियांनो, आम्ही आमची सर्व परिस्थिती विसरून जाऊया. जगामध्ये काय चाललेलं आहे आम्हाला माहित आहे, आणि त्या गोष्टी पाहून निराश होऊ नका. संकट येतील, महामाऱ्या येतील, बऱ्याचशा गोष्टी जगामध्ये घडतील. परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे, इट इज गोइंग टू बी हॅपन. राष्ट्रावर उठेल. जगामध्ये सर्व जागतिक परिस्थिती चेंज झालेली आहे. पण आम्हाला स्टेडी राहायचं आहे. आम्हाला परमेश्वराची स्तुती आणि भक्ती करणे, त्याचं वचन वाचणे, त्याला वेळ देणे, त्याची महिमा करणे, हे सतत कंटिन्यू ठेवायचं प्रियांनो.
देव करो तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि आपल्या ओठांचे फळ जे स्तुती आणि भक्ती आहे ते तुम्ही सतत देत राहा. कारण दावीद म्हणतो, मी सदा सर्व काळ तुझे उपकार स्मरण करत राहीन, तुझी स्तोत्रे गात राहीन. आपण पण असंच म्हणा, हे मेरे मन यहोवा को धन्य कहे, जो कुछ मुझ में है यहोवा को धन्य कहे. आणि नेहमी त्याची स्तुती आणि भक्ती करत राहू. आपल्या जीवनातली परिस्थिती बदलून टाकू आणि परमेश्वरची महिमा करत राहू सदैव आणि सदैव. देव करो तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो या वचनाच्याद्वारे आणि सुरक्षित ठेव. शक्ती सामर्थ्य देव आणि सर्व प्रकारचं आरोग्य तुम्हाला लाभो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थँक्यू पास्टर यशवंत. सुंदर देवाच्या वचनासाठी. परमेश्वराचं वचन तुम्ही दिलेलं आहे आणि त्या वचनाच्याद्वारे आम्ही आशीर्वादित झालेले आहोत. माझा विश्वास आहे की परमेश्वराच्या वचनाने आम्हाला नेहमी आशीर्वाद, शांती, आरोग्य प्राप्त होतं, धीर आणि बळ आणि धाडस प्राप्त होतं. थँक्यू पास्टर यशवंत. पुन्हा एकदा प्रियांनो, आपण सगळेजण यावेळेस आपापल्या जागी उभे राहूया. आपण आपापल्या घरी असताना सुद्धा आपण उभे राहूया. प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर परमेश्वराचा आशीर्वाद, बेनेडिक्शन आपण घेऊया. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांना क्षमा केली तसे आमचे अपराध तू क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, शांती आणि आनंद आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत असो आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने म्हणावं, आमेन आणि आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रार्थनेत राहा. विशेष करून प्रार्थना करा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे अनाऊन्समेंटमध्ये की आपल्या चर्चच्या मेंबरसाठी प्रार्थना करा. ब्रदर विशाल थोरातसाठी प्रार्थना करा. कोरोनामुक्त जगासाठी प्रार्थना करा. आपल्या चर्चच्या सगळ्या मेंबर्ससाठी प्रार्थना करत राहा. यूथसाठी प्रार्थना करत राहा. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देतो. नीतिमानाची प्रार्थना उत्तर आणण्यास प्रबळ असते. मे गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.